नमस्कार मंडळी, आज बनवणार आहे कुरकुरीत डोसा. तर डोशासाठी लागणारे साहित्य बघूया. डोसा बनवण्यासाठी मी इथे 3 ग्लास तांदूळ घेतले आहे. हा तांदूळ रेशनचा वापरलेला आहे. आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये 1 कप उडदाची डाळ घेतली आहे आणि पाव कप अशी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि 1 चमचा मेथीचे दाणे. आता हे सर्व साहित्य मी 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवणार आहे. तांदूळ आणि डाळ 7 ते 8 तासानंतर चांगली भिजल्यानंतर आता हे सर्व मी मिक्सरमधून काढून घेणार. डाळ भिजत घातली होती तेच पाणी मी आता ते बारीक डाळ आणि ते बारीक करण्यासाठी वापरणार आहे. आणि आता हे सर्व मी आता मिक्सरला काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपण बारीक करून घ्यायचं आहे. आणि इथं माझं सर्व डाळ आणि तांदूळ सगळं मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे. आणि आता हे चांगलं हाताने फेटून घ्यायचं आहे. आणि चांगलं फेटून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून 8 ते 9 तासापर्यंत चांगलं आंबवण्यासाठी ठेवायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता 8 ते 9 तासानंतर असं एकदम भारी पीठ आंबलेलं आहे आणि आपलं डोशाचं बेटर तयार झालेलं आहे. चला तर मग डोसे बनवायला घेऊया. एका पातेल्यात मला जेवढे डोशासाठी लागणारं पीठ होतं ते मी एक साईडला काढून घेतलं आहे. आणि यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे. जास्त आपल्याला डोशाचं बेटर घट्ट नाही पाहिजे. आणि चवीनुसार मीठ. तवा गरम करून घेतला आणि त्यानंतर कमी आचेवर केला आणि त्यानंतर डोशाचं बेटर टाकलं आहे. आणि ते बेटर अलगद हाताने आपल्याला पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे. आणि हा डोसा मी कमी आचेवरच बनवलेला आहे. असा जाळीदार आणि कुरकुरीत डोसा तुम्हाला पण घरच्या घरी बनवायचा असेल तर माझी रेसिपी नक्की फॉलो करा आणि तुम्हाला पण नक्कीच जमेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. चला तर मग आपण भेटूया एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.